सगळ्यांना जय खिरा. तर आज आपण बनवतोय अंडा वेजेस फ्राईड राईस. तर त्यासाठी मी 2 छोटे ग्लास तांदूळ घेतलेत आणि स्वच्छ धुवून मस्त 2 ग्लास भरून पाणी घातले. नॉर्मल आपण भात शिजवतो तसंच भात शिजवायचा आणि आपण साधा भात बनवतो तसंच. त्यात आता चवीनुसार मीठ टाकून चांगला शिजवून घेऊ. घरातच असं काही बनवलं की मुलांना पण आवडतं, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. यात आपण पौष्टिक भाज्या पण टाकणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे भात असा मस्त झालेला आहे. तर आता याला आपण एकदम स्लो गॅस करून शिजवून घेतोय. मला यात थोडं पाणी कमी वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी घालते आणि गॅस बारीक करून झाकण देऊन 5 मिनिटं शिजवून द्यायचं आहे. अशा प्रकारे 5 मिनिटानंतर इथे भात एकदम मस्त असं फुटलेला आहे आणि एकदम असा मऊसूत झालेला आहे. बघू शकता इथे अशा प्रकारे भात शिजवून घ्यायचा आहे. मला मी दाखवते, हे बघा. तर इथे भात तर झालेला आहे. गॅस बंद करून भात आता साईडला ठेवून देतोय. हल्लीचं वातावरण काही समजत नाही. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि रात्री पाऊस, तिन्ही ऋतू एकसाथ चालू आहेत. तर क्लायमेट पण असं वेगळंच आहे, म्हणून जास्त बाहेरचं खाऊ नको म्हणून मुलांना घरीच अशा डिश बनवून द्या, त्यांना पण खूप आवडतील. तर इथे मी पॅन गरम करत ठेवले आणि 2 अंड्यांना मी मीठ टाकून चांगलं फेटून घेतला. तिथे 1 चम्मच तेल टाकला आणि अंडा त्यात आता टाकून शिजवून घेतो. तर अंडा आपल्याला एकदम मिक्स करून असं बारीक करूनच घ्यायचं आहे, कारण की आपल्याला राईसमध्ये टाकायचं म्हणून. तर बघू शकता अशा प्रकारे मी शिजवून घेतो अंडा. तर तुम्हाला अंडा जास्त हवा असेल तर तुम्ही अजून 1 ते 2 अंडे त्यात ॲड करू शकता. म्हणजे मी ते 2 घेतलं तर तुम्ही 3 किंवा 4 घेऊ शकता जर तुम्हाला अंडा जास्त हवा असेल तर. तर आपण अंडा साईडला काढून घेतोय. त्याच्यानंतर त्यात 1 चम्मच परत तेल घालायचा. त्यानंतर आता टाकता मी अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट. तवा गरमच होता तर तेल लगेच गरम झाले आणि अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट मी यात थोडीशी टाकले, कारण की मुलांना खायचं आहे म्हणून. तुम्ही तुमच्या कमी तिखट पाहिजे तसं टाकू शकता आहात. यात कुठलं सॉस बीस काहीच जाणार नाही, फक्त भाज्या आणि आता पुढे तुम्हाला दाखवते रेसिपी पूर्ण. आणि भाज्याचे जसं गाजर झाले, शिमला मिरची, कांदा, तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही वाटाणे पण टाकू शकता. तर मिक्स करून घेतोय मस्त. फास्ट गॅसवरच आपल्याला सर्व भाज्या शिजवायच्या आहेत. आता यात चवीनुसार आपण मीठ घालतोय. तर भाजीच्या चवीनुसार, कारण की भातात पण मीठ गेलंय आणि अंड्यात पण मीठ गेलेलं आहे. तर याच्या चवीनुसारच आपण यात मीठ घालतोय. त्यानंतर यात घालतोय आपण ब्लॅक पेपर पावडर. आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. भाज्या पण मस्त शिजल्या जातात. एकदम फास्ट गॅसवरच शिजवायचे, एकदमच भाज्या शिजवायच्या नाहीत, नॉर्मल थोड्या कच्च्या ठेवायच्या आहेत. राईसमध्ये काही भाज्या एकदम शिजलेल्या नसतातच. तर त्यानंतर आता आपण अंडा तो तळून ठेवलेला तो पण टाकून घेतोय. मिक्स करून घ्यायचा चांगला. वास पण मस्त सुटलेला आहे छान एकदम, आणि मुलांना अशा गोष्टी आवडतात जाम. तर यांना आता आपण जेवढा भात आपल्याला पाहिजे तेवढा टाकायचा. तर इथे मी 2-4 चम्मच टाकलं. गरम गरमच हा राईस खायला चांगला लागतो, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघू शकता. आणि दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण एवढं भारी लागतं ना, तर कोणी बोलूच शकत नाही हा घरात बनवले, असं वाटेल का हा हॉटेलमधूनच आणलेला आहे. मिक्स करून घेते. नाही ह्यात कुठला सॉस की नाही काही. कलर पण तुम्ही बघू शकता एकदम अंडा फ्राईड राईस सारखाच दिसतो. आपण जे हॉटेलमध्ये चिकन फ्राईड राईस वगैरे आणतो सेम तसंच दिसतो आणि खायला पण एकदम भारी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे आणि भाज्या आपण ज्या टाकल्यात कलरफुल त्याच्यामुळे पण राईस खूप दिसतोय भारी एकदम आणि खायला पण एकदमच भारी लागतो आणि वास पण एवढा छान सुटलेला आहे ना की खूपच. आणि आमच्याकडे हल्ली पाऊस पण चालू आहे. असा गरम गरम राईस एकदमच मस्त. बघू शकता भाताचा कलर पण चेंज झालेला आहे इथे. असंच इथे वेजीस फ्राईड राईस एकदम रेडी आहे. 1 ते 2 मिनिटं आपण याला फास्ट गॅसवर शिजवतोय. त्यानंतर तुम्ही बघू शकता आता मी इथे गॅस बंद केली. भाताचा कलर पण बघू शकता तुम्ही, वाफा निघतायत भातातून मस्त.
आणि वास पण. तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा.